नमस्कार शिक्षक बंधूंनो, माझे नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2020 पेपर पहिला. हा काही ठिकाणी 2019ला सुद्धा दाखवतोय. पहिला पेपर बघणार आहोत आपण फक्त गणिताचे प्रश्नांचे विश्लेषण. चला तर सुरुवात करू. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच सर्व प्रश्नपत्रिकांचं गणित प्रश्नांचे विश्लेषण तुम्हाला भेटून जाईल. चला तर सुरुवात करू. पहिला प्रश्न काय दिलेला आहे? खालील पर्यायात दर्शवलेल्या वस्तू काही मुलांना समान वाटायच्या असतील तर कोणत्या वस्तूंचे समान वाटप होणार नाही? तर इथे आपल्याला काय करावं लागेल? कसोट्या अप्लाय करून बघावं लागतील. पहिलं ऑप्शन काय दिलेलं आहे? 1439. तर आपण कसोट्या किंवा 3ची कसोटी काय आहे, 9ची कसोटी जरा कसोट्या बघून घ्या. तर मी डायरेक्ट 11ची कसोटी अप्लाय करतो. 11ची कसोटी काय असते? विषम विषम संख्यांचा आणि समसंग संख्यांचा फरक. म्हणजेच हा किती होतोय? 9 अधिक, खाली लिहितोय मी काय आहे, 4, 3 आणि 9. या दोन संख्यांची बेरीज केली तर किती येते? 13. आणि या दोन संख्यांची बेरीज केली तर किती येते? 4. 13 मधून 4 गेले किती राहतात? 9. दुसरा पर्याय बघा काय आहे? 2739. तर 9 आणि 7 यांची बेरीज केली तर किती होते? 16. आणि 2 अधिक 3 केले तर किती होतात? 5. म्हणजे 16 मधून 5 वजा केले तर किती येतात? 11 येतात. तसेच 3839 करा, किती येतात? 17 येतात. हे किती होतात? 6 होतात. 17 मधून 6 गेले राहतात 11. म्हणजेच 11ची कसोटी काय आहे की जो फरक काढला, वजाबाकी केली आपण, विषम विषम संख्या जे स्थान आहेत त्या आणि समसम संख्या स्थान आहेत त्या, त्यांच्या अंकांची बेरीज करून जर आपण वजाबाकी केली, तो जर फरक 0 किंवा 11च्या पटीत, किती 0 किंवा 11, 22, 11च्या पटीत येत असतील तर त्या पूर्ण संख्येला 11ने भाग जातो. पण हे पहिलं ऑप्शन का होतं? 1439. फरक कितीचा आला? 9चा आला. एकतर काय पाहिजे होता? 0 पाहिजे होता किंवा एकतर 11 पाहिजे होता किंवा 22 पाहिजे होता. पण इथे पहिल्या ऑप्शनमध्ये 11ची कसोटी अप्लाय होत नाही. बाकी सर्व या डीला सुद्धा डी ऑप्शन आहे. काय? 4, 9, 3 आणि 9. किती? 9, 9, 18 होतात आणि 7 होतात. 7 वजा केले तर किती राहतात? 11. म्हणजेच काय? प्रत्येक 3 ऑप्शनवर काय होतात? 11ची कसोटी अप्लाय होते. फक्त ए या ऑप्शनवर 11ची कसोटी अप्लाय होत नाही. म्हणून उत्तर काय असणार आहे? ए हे ऑप्शन उत्तर असणार आहे. ह्याचे आपल्याला समान वाटप करता येणार नाही, म्हणजे बाकी उरणारच आहे. 92वा प्रश्न काय दिलेला? योग्य नित्य समानता दर्शवणारा पर्याय कोणता? पहिला पर्याय बघू आपण. इथे डावी बाजू दिलेली आहे, उजवी बाजू सोडून बघू. काय आहे? x अधिक 1/x कंसाचा वर्ग बरोबर, आपण सोडून बघू. कोणतं सूत्र लागू होतंय? a अधिक b कंसाचा वर्ग. काय असतो? a चा वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग. त्या सूत्राने याचा आपण काय करू? एक्सपांड करू. तर पहिल्याचं काय येणार आहे? x चा वर्ग अधिक काय आहे? 2 गुणिले x गुणिले 1/x अधिक 1 चा वर्ग एकच असतो, x चा वर्ग. जर आपण सोडवलं तर हा का होणार आहे? x कट होणार आहे, x चा वर्ग अधिक x कट होईल, राहणार काय? 2 अधिक 1/x चा वर्ग. तर काय आलं? इथे 2 आला, पण इथे 2x आहे. म्हणजे डावी बाजू आणि उजवी बाजू समान होत नाही, म्हणून हे नित्य समानता म्हणजेच डावी आणि उजवी बाजू समान होणार नाही. म्हणजेच पहिलं ऑप्शन आपलं चुकीचं आहे. दुसरा पर्यायाचं आपण काय करू? उजवी बाजू घेऊ. जर दुसऱ्या पर्यायाची उजवी बाजू घेतली आपण तर बघा काय येतंय? 1/3x वजा
3x कंसाचा वर्ग. जर तो आपण एक्सपांड केला तर काय पहिल्याचा वर्ग म्हणजे एकाचा वर्ग या समीकरणानुसार. तर आता काय होणार आहे वजा आहे म्हणजेच इथे वजा येईल. इथे वजा येईल 1/9x चा वर्ग वजा 2 गुणिले 1/3x गुणिले 3x अधिक 9x चा वर्ग. जर इथे आपल्याला सोडवता येईल म्हणजे 3x कट होईल. राहणार काय 1/9x चा वर्ग वजा 2 अधिक 9x चा वर्ग. इथे पण काय येतंय आपण उजवी बाजू सोडवली तर हे आपल्याला भेटत नाही म्हणून हे सुद्धा ऑप्शन नाही. जरी हे आपण असं केलं असतं 1/3 पण इथं xच आहे म्हणजेच 9चा आपल्याला वर्गमूळ घेता येणार नाही. पण इथे आपण हे करू शकतो 9x चा वर्ग वजा 2 अधिक 3 आणि x आणि कंसाचा वर्ग करू शकतो. इथे आहे परंतु इथे 9 आहे इथे 3 आहे म्हणून हे पण नित्य समानता होणार नाही. सी पर्याय काय आहे 1/x चा वर्ग. जर आपण हे डावी बाजू घेऊ आपण काय 1 प्रश्न 93 काय आहे एका वर्तुळाकृती बागेच्या 4 पदरी कुंपण घालण्यासाठी 1408 मीटर काटेरी तार लागली. त्या बागेच्या कडीचे समान अंतरावर 4 विजेचे खांब असतील तर प्रत्येक 2 लगतच्या खांबातील कमीत कमी अंतर किती मीटर असेल. म्हणजेच एक फार मोठा प्रश्न दिलेला आहे जरा कन्फ्यूज करणार आहे. म्हणजेच काय असे वर्तुळ आहे वर्तुळाला 4 पदरी कुंपण केलं पण हे काय इथे एक खांब आहे इथे खांब आहे आणि इथे खांब आहे आणि इथे खांब आहे म्हणजेच हा काय होतो एक चक्रीय चौकोन तयार होतो. चक्रीय चौकोन म्हणजे सर्व बाजू कशा आहेत सारख्याच आहेत. तर आपल्याला पहिले तर काय काढावं लागेल हा कुंपण वर्तुळाकृती बाग आहे त्याला काय कुंपण पण किती पदरी 4 पदरी म्हणून आपण पहिले तर काय करणार आहे एक पदरी कुंपण करण्यासाठी म्हणून एक पदरी कुंपण लागणारी तार पहिले तर काढू आपण म्हणजेच काय करावं लागेल 1408 ला आपल्याला 4 पदरी होती म्हणून 4 ने भागावं लागेल. किती येते 4 एके 4 4 त्रिक 12 2 उरता 4 25 आणि 4 दुने 8 म्हणजेच किती 352 मीटर इतकी एक पदरी कुंपण घालण्यासाठी तार लागणार आहे. तर आपल्याला एक पदरी भेटली म्हणजेच काय काढू शकतो या वर्तुळाचा आपण परिघ काढू शकतो म्हणून वर्तुळाचा परिघ आपल्याला भेटला. आता आपण काय काढू शकतो वर्तुळाचा त्रिज्या काढू शकतो. वर्तुळाचा परिघ बरोबर 2 पाय r असतो. हे लागलेला कुंपणासाठी एक पदरी लागलेली तार किती आहे 352 ह्याच काय आहे आपला परिघ आहे हाच काय आहे आपला परिघ आहे म्हणून किती 352 बरोबर 2 22/7 गुणिले r. जर आपण सोडवलं 352 गुणिले 7/22 हा पण छेदात जाईल म्हणजेच किती 2 होईल बरोबर काय भेटणार आहे r. जर आपण भाग दिला बे एक बे बे एक बे बे दुने 4 आणि बे सक 12 11 दुने 22 11 एके 11 नाही जाणार इथे येणार आहे 352 हा इथे गुणिले इथे भागिले होईल गुणिले 7/22 बरोबर r भेटणार आहे. किती 2 ने देऊ बे एक बे बे एक बे बे एक बे एक उरील बे साती 14 बे साती 14 एक उरेल आणि बे सक 12 म्हणून चुकत होतो मागे. आता दोनाने परत भाग देऊ आपण बे एक बे बे आठी 16 एक उरतोय बे आठी 16 आणि 11 एके 11 11 8 88 आणि 7 8 किती होतात
56 म्हणजेच आर किती भेटेल आपल्याला 56. आर किती भेटला 56 म्हणजेच इथे वर्तुळ आहे. इथे वर्तुळाचा केंद्र आहे म्हणजेच हा काय भेटतो आपल्याला वर्तुळाचं काय आर 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 भेटतोय. आर म्हणजे एक एक किती असणार आहे 56 असणार आहे. हा पण किती असणार आहे 56 असणार आहे. हा पण किती असणार आहे 56च असणार आहे आणि हा पण किती असणार आहे 56 असणार आहे. म्हणजेच वर्तुळाचा व्यास किती येणार आहे डी बरोबर काय असतो 2r असतो. म्हणजे डी बरोबर किती 2 गुणिले 56 म्हणजेच किती 112. म्हणजेच डी किती भेटला आपल्याला 112 भेटला. तर बघा हा काय हा चक्री चौकोन आहे म्हणून हा काय होणार आहे काटकोन त्रिकोणच होणार आहे. जर मी ह्याला नाव दिलं ए बी सी आणि डी आणि इथे घेऊ आपण ओ तर हा तर काय झाला काटकोन झाला. म्हणून जर मी त्रिकोण कोणता त्रिकोण हा त्रिकोण ए ओ डी घेतला हा काय आहे काटकोन त्रिकोण आहे आणि काटकोन त्रिकोण आहे म्हणून कोण येतो पायथागोरस येतोय. म्हणजेच ओ काय आहे 90 अंशाचा कोन आहे. तर 90 अंशासमोरील बाजू काय असते कर्ण असते. म्हणून ए डी चा वर्ग बरोबर ए ओ चा वर्ग अधिक ओ डी चा वर्ग. ए ओ किती येणार आहे 56 चा वर्ग अधिक 56 चा वर्ग बरोबर किती येतो. म्हणून काय येणार आहे इथं ए डी चा वर्ग बरोबर 56 चा वर्ग आपण केला तर किती येतो 3136 अधिक 3136 येतो. इथे लिहितोय मी. किती होणार आहे दोघांची बेरीज केली तर 6 6 12 एक गेला हातचा 3 3 6 आणि 7 आणि 2 आणि किती 3 3 6 म्हणजे 6272 होणार आहे. म्हणजेच आपल्याला ए डी बरोबर काय भेटणार आहे वर्गमुळात 6272 भेटणार आहे आणि ए डी बरोबर आता ह्याचं वर्गमूळ तर निघत नाही म्हणून त्यांना आपण सिम्प्लिफिकेशन करू. म्हणजेच 2 गुणिले जर मी 3156 केले तर ए डी बरोबर काय येणार आहे या 3156 कोणाचा वर्ग आहे तर 56चा वर्ग आहे. 36 56 नाही इथे काय पाहिजे 36 पाहिजे. 3136 कोणाचा वर्ग आहे तर 56चा आणि 2चं वर्गमूळ निघत नाही म्हणून 2चे 2 म्हणजेच ए डी बरोबर किती भेटला आपल्याला 56 वर्गमुळात 2 म्हणजेच या दोन खांबांमधील प्रत्येक खांबामधील अंतर कारण की ते सारखंच आहे. हा असेल हा असेल हा असेल हा ए असेल म्हणजेच ए आणि डी चं अंतर किती असणार आहे 56 वर्गमुळात 2. तर ते कोणतं ऑप्शन आहे डी या ऑप्शनमध्ये उत्तर आहे. अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा आहे. प्रश्न 94 काय आहे खालील पर्यायातील पूर्ण वर्ग संख्यांची जोडी कोणती. पण इथे दिलेले आहेत आपल्याला काय पहिला पर्याय दिलेला काय 6.250 आणि 8.41 दिलेला आहे. दशांश अपूर्णांकाचे पूर्ण वर्ग संख्या आहे. दशांश चिन्हाच्या उजवी बाजूला काय पाहिजे सम डिजिटमध्येच पाहिजे म्हणजे तर 2 पाहिजे 4 पाहिजे 6 पाहिजे 8 पाहिजे. या पद्धतीनेच उजव्या बाजूचे जे डिजिट आहेत अंक आहेत ते समसंख्येतच पाहिजे. पण जर आपण 6.250 घेतला पण इथे शक्यतो आपण दशांश चिन्हाच्या शेवटचा जो आहे 0 तो गृहीत धरत नाही आणि 8.41 होतोय म्हणजेच किती 2 आहेत. इथे पण उजव्या बाजूला 2 घर आहेत 2 डिजिट आहेत म्हणून आपलं उत्तर काय असायला पाहिजे हेच उत्तर आहे. म्हणजेच ए हे ऑप्शन आपलं बरोबर आहे. जर आपण बीच्या ऑप्शनचा विचार केला बी ऑप्शनचा विचार केला तर काय येणार आहे 52.9 येतोय म्हणजेच काय विषम एकच डिजिट. मी काय सांगितलंय फक्त दशांश पूर्णांकांचा पूर्ण वर्ग संख्या उजव्या बाजूला एकतर 2 डिजिट असतील 4 डिजिट असतील 6 डिजिट असतील किंवा एकतर 8 डिजिट असतील. पण इथे 0 दिलेला आहे तो 0 गृहीत धरायचा नाही. म्हणजेच इथे 1 डिजिट होतो म्हणजे पूर्ण वर्ग संख्या नाही 0.625 इथे 3 डिजिट आहेत हा पण पूर्ण वर्ग संख्या होणार नाही. इथे 32
32.40 दिला. शीचा काय दिला आहे 32.40, पण 40 आहे, शून्य आपण गृहीत धरणार आहे म्हणजे एकच डिजिट झाला. प्रश्न 95. काय काही 100 रुपयाच्या आणि काही 50 रुपयाच्या किमतीच्या नोटा असलेल्या पाकिटात पावणे 15,000 रुपये आहेत. यावरून त्या पाकिटात फक्त 50 रुपया किमतीच्या नोटांची संख्या खालील पर्यायापैकी किती असू शकते? पावणे 15,000 रुपये म्हणजेच नेमके किती? 14,750 रुपये असणार आहेत त्या पाकिटात. त्याच्यातल्या 100 रुपयाच्या काही नोटा आहेत आणि 50 रुपयाच्या. तर आपण ऑप्शननुसार जाऊ. त्याने काय सांगितलं, 50 रुपयाच्या नोटा ज्या आहेत त्या ऑप्शनमध्ये दिलेल्या आहेत. म्हणजेच आपण काय करू, 50 गुणिले जर 315 केले तर किती होतात? 5 5 25 होतात. 5 5 25 होतात. 2 गेले हातचे, 5 एके 5 आणि किती होतात? अधिक 2 केले तर 7 होतात आणि 5 त्रिक 15 होतात आणि 0 म्हणजेच इथे किती? 15,750. आपल्याला तर 14,750च रक्कम झाली पाहिजे, ही जास्तच होते. म्हणजे या 50 रुपयांच्या नोटांचीच संख्या 15,750 होते, म्हणजे या 14,750पेक्षा जास्त होते, म्हणून पहिलं ऑप्शन नाही. जर दुसरं ऑप्शन आपण घेतलं म्हणजे बी ऑप्शन. बी ऑप्शन काय आहे? 295 गुणिले किती करणार आहे मी? 50 करणार आहे. तर किती? 5 5 25, 2 गेले हातचे, 5 9 45 आणि 47, 4 गेले हातचे, 5 दुने 10, 10 आणि 4 किती होतात? 14. तर इथे किती? 14,750. तर या फक्त 50 रुपयांच्या नोटांचीच होत आहे, म्हणजेच बी ऑप्शन सुद्धा आपलं नाही. सी ऑप्शन घ्या. सी ऑप्शन काय आहे? 123 गुणिले 50 करा, किती येतात? तर 5 त्रिक 15, एक गेला हातचा, 5 दुने 10, 10 आणि 11, एक गेला हातचा, 5 एके 5 म्हणजेच किती? हा 0. 5,150. 5,150 येतात. म्हणजेच 14,750 मधून आपण 5,150 वजा करू. वजा केले 0 0, इथे किती येतात? 6. इथे 14तून 5 गेले किती राहतात? 90. 9 राहतात. सॉरी, 90 नाही, 9 राहतात. 14तून 5 गेले किती राहतात? 9 राहतात. म्हणजे याला जर 100ने भागलं तर किती? 96 नोटा. म्हणजेच ह्या किती आहेत? 96 नोटा. म्हणजेच हे ऑप्शन आपलं बरोबर आहे. आता किती येत होतं? 6,000. आपलं इथे चुकलं. काय चुकलं? तर 5 एके 5 होतात. सॉरी, 5 त्रिक 15 होतात. एक गेला हातचा, 5 दुने 10, 11, एक गेला हातचा, 5 एके 5 आणि हे किती होतात? 6. म्हणजेच इथे आपल्याला काय करायचं होतं? 6,150 घ्यायचे होते. जर वजाबाकी केली तर आपले 0 0 6 आणि 14तून 6 गेले किती राहतात? 8. म्हणजेच 8,600 रुपया. जर 100च्या नोटा राहिल्यात म्हणजेच पूर्ण संख्या आल्या किती? 86 नोटा आल्या. 100च्या नोटा किती आल्या? 86. म्हणजेच आपल्याला हे उत्तर अपूर्णांकात नको होतो. म्हणजे 100च्या नोटा हातात तर पूर्ण संख्या पाहिजे होती, म्हणून आपलं उत्तर काय आहे? 123 नोटा 50च्या आहेत आणि 86 नोटा कितीच्या आहेत? 100च्या आहेत. तर आपलं उत्तर काय असेल? सी ऑप्शन असेल. प्रश्न 96. काय 15, 21, 28 आणि 36 हा कोणत्या प्रकारच्या संख्या आहेत? तर बघा, पहिलं तर ए ऑप्शन दिलंय चौरस संख्या. चौरस संख्या म्हणजेच कोण असतात? चौरस संख्या म्हणजेच कोण असतात? एनचा वर्ग. एनचा वर्ग म्हणजेच एक संख्या घ्या त्याचा वर्ग, म्हणजेच 2चा वर्ग केला तर किती येतो? 4. म्हणजेच ह्या ज्या संख्या आहेत ह्या काय पाहिजे होत्या आपल्याला? पूर्ण वर्ग संख्या पाहिजे. इथे तुम्हाला 36 दिसेल पण बाकीच्या पूर्ण वर्ग संख्या नाहीत, म्हणून ही चौरस संख्या नाही. दुसरा ऑप्शन आहे त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्येचं काय आहे? एन कंसात एन अधिक 1 आणि छेदात किती? 1. जर आपण एन बरोबर 1 घेतलं, 2 घेतलं, 3 घेतलं, 4 घेतला, 5 घेतला, 6 घेतला, 7 घेतलं, तर बघा, जर मी एनच्या ठिकाणी आता 15 घेतला डायरेक्ट, तर किती? 15 गुणिले सॉरी काय येणार आहे? 15 कंसात 15 अधिक 1 आणि छेदात किती? 2. सॉरी, इथे 1 नाही, इथे काय पाहिजे? 2 पाहिजे. किती? 15 गुणिले किती होणार आहे? 16 आणि छेदात किती? 2. बे एक बे बे 8 16 15. 15 8 किती होतात? 20 असं असे. म्हणजेच 120 ही काय आहे?
त्रिकोणी संख्या आहे, त्याचा पाया किती आहे? 15 आहे. तसंच 21 सुद्धा घेता येईल आपल्याला. 21 जर आपण घेतला, 21 आणि 21 गुणिले 21 अधिक 1 केला, छेदात किती? 2, म्हणजेच किती? 21 गुणिले 22 छेदात किती? 2, तर 11 के 11 बेक बे म्हणजेच किती? 21 गुणिले 11 येणार आहे. 11 के 11, 1 गेला हातचा, 11 2 22 आणि 11 एके 11, 1 गेला हातचा, 11 दुनी 22, 22 आणि 23 म्हणजे किती? 231. 231 ही काय आहे? त्रिकोणी संख्या आहे. तिचा पाया कोण आहे? 21 हा आहे. म्हणजेच 231 या त्रिकोणी संख्येचा पाया कोण आहे? 21 आहे. तसाच 120 या त्रिकोणी संख्येचा पाया कोण आहे? 15 आहे. म्हणजेच हे कोण आहे? त्रिकोणी संख्यांचा पाया आहे. म्हणजेच ह्या कोण आहे? त्रिकोणी संख्या आहेत. आपलं ऑप्शन काय असेल? बी हे ऑप्शन बरोबर आहे. ह्या 1, 3, 6, 10, 15, 21, 28, 36, 45 या प्रकारच्या ज्या संख्या आहेत ह्या कोण आहेत? त्रिकोणी संख्या. तर ह्याच्यापैकीच ह्या 15, 21, 28 आणि 36 आहेत. म्हणून ह्या काय आहेत? त्रिकोणी संख्या आहेत, पंचकोनी वगैरे नाहीत, आयत संख्या सुद्धा नाहीत. प्रश्न 97 काय आहे? एकूण रकमेपैकी ए कडे 0.6 पट आणि बी कडे 2/5 पट रक्कम आहे. जर बी पेक्षा ए कडे 560 रुपये जास्त असतील तर दोघांकडील एकूण रक्कम किती रुपये असेल? तर चला आपण बघू काय आहे एकूण रक्कम. एकूण रक्कम आपण काय मानू? x रुपये मानू. एकूण रुपये का मानू? x रुपये मानू. तर ए कडे काय सांगितलंय? 0.6 पट म्हणजेच x करावं लागेल. xचं किती? 0.6 पट. म्हणजेच तेच आपण असं लिहू शकतो, 6 छेद दशांश चिन्ह काढण्यासाठी एक डिजिट आहे म्हणून छेदात 10 आणि x म्हणजे 2ने भाग जातोय म्हणजे 3 आणि 5. म्हणजेच काय येणार आहे? 3x छेदात किती येणार आहे? हा x आहे, हा गुणिलेच होईल अवसावसांचा म्हणजे 3x/5 होणार आहे. आणि बी कडे किती आहे? 2/5 गुणिले xच्या 2/5 पट म्हणजेच किती? 2x/5 म्हणजे बी कडे 2x/5 आहेत. तर आपल्याला काय? जर बी कडे म्हणजेच ए बरोबर बी कडे 560 रुपये जास्त आहेत. इथे उलटं वाटतंय मला. ए बरोबर किती येणार आहे? ए किती काढला आपण? 3x/5. बी किती आहे? 2x/5. तर आपण अधिक 560. तर 3x/5 हा 2x तिकडे गेला तर वजा 2x/5 होणार आहे. बरोबर किती? 560 आणि वजाबाकी केली, छेद समान आहेत म्हणून 5 आणि 3x वजा 2x बरोबर किती होणार आहे? 560. 560. प्रश्न 98 काय आहे? प्रत्येक पृष्ठभागावर एक याप्रमाणे P ते U असे 6 अक्षरे असलेल्या एकाच घनाकृतीची मांडणी खाली दर्शवलेली आहे. यावरून S च्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणते अक्षर असेल? तर बघा, इथे Q आहे, इथे पण Q आहे, इथे T आहे, इथे पण T आहे. म्हणून पहिल्या दोन आकृत्यांमध्ये Q आणि T हे दोन घटक समान असल्याने उरलेले घटक एकमेकांच्या विरुद्ध पृष्ठभागावर असतात. काय सांगितलंय? पहिल्या दोन आकृत्यांमध्ये Q आणि T हे घटक समान असल्याने उरलेले घटक एकमेकांच्या
एकमेकांच्या विरुद्ध पृष्ठभागावर असतात. विरुद्ध पृष्ठभागावर असतात. Q आणि T. तर उरलेले कोण? उरलेले विरुद्ध आहेत. तर R च्या विरुद्ध कोण असणार आहे? S. इथे S च्या विरुद्ध विचारले म्हणून S च्या विरुद्ध कोण असणार आहे? R. तर कोणतं ऑप्शन? B हे ऑप्शन बरोबर आहे. प्रश्न 99. काय आहे? खालील योग्य रूपांतर असणाऱ्या जोड्या कोणत्या? रूपांतर म्हणजेच काय? 19.5 म्हणजेच पावणे 19. पावणे 19 म्हणजेच काय? 0.75 च्या रूपात येणाऱ्या संख्या. म्हणजे जर आपण 4 ने भागलो कोणाला? या 75ला, तर किती येतंय? बघा, 4 एके 4, 4 एके 4, उरतात किती? 3 आणि 35. भाग देऊ आपण या 75ला, भाग देऊ कितीने? 4 ने. 4 एके 4, 3 उरतात, 35 होतात, 4 8 32 होतात, मायनस केले किती राहतात? 3. 0 दशांश चिन्ह जाणार नाही, 0 घेतला. 4 7 28 म्हणजेच किती? 2 उरणार, 0 घेणार म्हणजे 25. म्हणजेच हे आपलं बरोबर आहे. किती? 18.75 म्हणजेच 75 आहे. म्हणजेच काय? पावणे. आता 100 तेव्हा 100 झाले असते, अर्धा तेव्हा 50 झाले असते. आता 75 म्हणजे पावणे 19 होतात. म्हणजे आहेत हे. दुसरं काय आहे? 25,550 भागिले जर 100 केले तर किती? 25.5 होतात का? तर इथे 2 शून्य दिलेत. आपल्याला किती पाहिजे होते? 25.5. 25.5 म्हणजे 25.5 पाहिजे होते, पण इथे तर आपल्याला काय 255.5 भेटले. म्हणजेच हे आपलं काय आहे? चुकीचं आहे. हे बरोबर आहे. इथे 12.5 म्हणजेच 12.25 हे बरोबर आहेत. 12.5 जेव्हा 50 राहिली असते तर 12.5 झाले. 12.5 म्हणजेच 12.25 250 किंवा 500 राहिले असते तो पण अर्धा, म्हणजे हा बरोबर आहे. त्याच्यानंतर हे काय? 10 10 100 अधिक 3 हे पण काय आहे? हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. चूक कोणतं आहे? दुसरं म्हणजे ब चुकीचं आहे. तर फक्त अ, ब आणि क, अ, ब आणि क हे काय आहेत? अ, ब आणि क योग्य आहेत का? ब तर चुकीचे आहे म्हणून येणार नाही. फक्त ब चुकीचे आहे म्हणून येणार नाही. ज्याच्यात ब असेल ते चुकीचे आहे. उत्तर काय आपलं असेल? सी हे ऑप्शन आपलं बरोबर आहे. म्हणजेच काय? क बरोबर आहे, ड बरोबर आहे आणि अ बरोबर आहे. कारण की हे बरोबर आहे. बाकीचे इथे 25.5 सांगितले तर 25.5 असं आलं पाहिजे होतं, पण असं नाही. ते किती? 255.50 आलेत. म्हणून सी ऑप्शन आपलं बरोबर. प्रश्न 100वा काय दिलेला आहे? 2.4 गुणिले 2.4 अधिक 1.2 गुणिले 1.2 आणि 2 अधिक 2.4 अधिकच्या ठिकाणी गुणिले आहे आणि 2.4. हा काय आहे? हा प्रश्नच शिक्षण परिषदेने प्रश्न रद्द केलेला होता, परंतु करेक्शन करून इथे अधिकच्या ठिकाणी गुणिले आहे आणि हा प्रश्न आपल्याला काय करायचा आहे? सोल्व करायचा आहे. काय आहे? 2 गुणिले 1.2 आणि दुसऱ्या कंशात काय आहे? 2.4 वजा 1.2. तर चला तर सोडवू. वेगवेगळ्या पद्धतीने सोडवता येईल. आपण काय करू? 24चा वर्ग. 24चा वर्ग किती आहे? 576 म्हणजेच किती? 2 डिजिट म्हणजे 5.76 अधिक 1.2 गुणिले 1.2 म्हणजे 12चाच वर्ग किती होतोय? 144 म्हणजे 2 नंतर डिजिट अधिक 2.4 गुणिले 2.4 किती? 5.76 येतो आणि छेदात यांचा दोघांचा गुणाकार केला तर किती येतो? 2.4 अधिक 2.4 मधून 1.2 गेला तर किती राहतो? 1.2 आणि उत्तर फायनल काय येतंय? या सर्वांची बेरीज केली 6 अधिक 4 10. 10 आणि 6 किती? 16.
एक गेला हातचा, तर 8, 8 आणि 4 12, 12 आणि 7 किती होतात? 19, एक गेला परत हातचा म्हणजेच 5, 5 आणि 6, 6 आणि 5 11, 11 आणि 1 किती? 12 आणि किती नंतर? दशांश चिन्ह 2 नंतर आणि छेदात ह्यांची बेरीज केली तर 6 आणि 3.6. तर हे आपण दशांश चिन्ह काढून काय करू? सोडवू. तर इथे 2 डिजिट आहेत म्हणून आपण 100ने गुणू, तर छेदाला सुद्धा 100ने गुणावं लागेल. म्हणजेच आपलं काय येईल? 1296 भागिले किती येणार आहे? 360. या 360ला आपण 12ने सुद्धा भाग देऊ शकतो किंवा तुम्ही दोनापासून द्यायला सुरुवात कराल तरी चालेल. किती? 12 त्रिक 36, 12 शून्य 0, 12 एके 12, बाकी शून्य आले म्हणून 0 आणि 12 आठी 96 म्हणजेच किती? 108/30. आता ह्याला आपण कितीने भाग देऊ? 3ने दिला तरी चालेल. 3ने देऊ. 3 एके 3, 3 शून्य 0, 3 त्रिक 9, 1 उरतोय किती? 3 पाचे 15, 3 सक 18 म्हणजेच किती येणार आहे? 36/10 आणि छेदात 10, 100 किंवा 1000 असे असेल तर दशांश चिन्ह कुठे सरकतं? डावीकडे सरकतं. म्हणजेच उत्तर काय आहे? 3.6. म्हणजे सी हे उत्तर आहे. पण हे शिक्षण परिषदेने प्रश्न रद्द केलेला आहे का? कारण की इथे चुकलेला आहे. इथे अधिक दिलेलं ॲक्च्युली काय पाहिजे होतं? गुणिले पाहिजे होतं, तेव्हा हा प्रश्न सोल्व होत होता. 101वा प्रश्न काय दिलेला? शेजारील समद्विभुज समलंब चौकोन ABCD मध्ये रेख AD हा लंब आहे कोणाला? BC ला. AD हा लंब इथे B असेल BC ला आणि एक CD बरोबर किती आहे? 17 आणि रेख लांबी CD एक नाही लांबी असेल, लांबी CD किती आहे? 17 आणि BM किती आहे? 8. BM किती आहे? 8 आणि CD किती आहे? 17 आहे आणि लांबी ऑफ BC B आणि C किती आहे? तर 36 आहे. B आणि C किती आहे? टोटल इथंपर्यंत किती आहे? 36 आहे. हा पण किती असणार आहे? 8च असणार आहे. 8 8 16. म्हणजेच आपण इथं B आणि M दिलेला आहे. BM किती दिलेला? 8. म्हणजेच हे पण किती असणार आहे? 8च असणार आहे. त्याच्यानंतर B पासून C पर्यंत 18 असेल तर हा 8 आहे, 8 हा आहे. म्हणजे 36 मधून जर आपण 16 वजा केला तर किती येतोय? 20. म्हणजेच हा किती असेल? 20 असेल. हा पण किती असणार आहे? मग 20. जर हा काटकोन त्रिकोण आहे, हा काय आहे? काटकोन त्रिकोण असेल तर त्रिकोण DNC हा काय आहे? काटकोन त्रिकोण आहे आणि हा पण प्रश्न परीक्षा परिषदेने रद्द केलेला होता. तर काटकोन त्रिकोण आहे म्हणजेच पायथागोरसचं. का? कारण की DN आपल्याला काढायचा आहे. तर इथे कर्ण काय आहे? DC हा कर्ण आहे. DCचा वर्ग बरोबर DNचा वर्ग अधिक NCचा वर्ग. तर किती येतात? DC आपल्याला दिलेलं आहे किती? 17चा वर्ग. DN आपल्याला माहीत नाही. DNचा वर्ग अधिक NC किती आहे? 8चा वर्ग. तर आपण सोडवू. 17चा वर्ग किती होतो? तर 289 बरोबर DNचा वर्ग अधिक 64. तर 289 हा 64 इकडे आला तर वजा होईल आणि DNचा वर्ग वजाबाकी केली तर किती राहते? 9 मधून 4 गेले 5 राहतात आणि 8 मधून 6 गेले 2 राहतात आणि 225 म्हणजेच DN बरोबर चा वर्ग बरोबर किती? 225. म्हणजे DN बरोबर हा वर्ग पलीकडे गेला तर वर्गमूल होईल 225
आणि dn बरोबर किती किती येणार आहे? कोणाचा वर्ग आहे तो? 15चा वर्ग आहे. म्हणजे dn किती असणार आहे? 15 असणार आहे. तर हा सुद्धा किती असणार आहे? 15 असणार आहे. हा पण किती असणार आहे? 17च असणार आहे. म्हणजेच आपल्याला भेटली. तर आपण त्रिकोण ABM त्रिकोण ABM BABM ची परिमिती किती असणार आहे? 17 अधिक 8 अधिक 15 बरोबर किती? 17 अधिक 15 25 आणि 15 किती होतात? 40 होतात. म्हणजेच किती? या एवढ्याशी याची किती आहे? 40 आहे. तर ह्याची पण किती असणार आहे? 40च असणार आहे. म्हणून अधिक 40 करू आपण. बरोबर किती आहे? 80. आणि परिमिती कोणाची? ADNM किंवा AMND चौकोन AMND ची परिमिती किती येणार आहे? परिमिती तिन्ही बाजूंची बेरीज असते. परिमिती म्हणजे तिन्ही बाजूंची बेरीज. तसंच चौकोन AMND ची परिमिती किती येणार आहे? 20 अधिक 20 अधिक 15 अधिक 15 किती होतात? सर्वांची बेरीज केली तर 40 आणि 30 किती होतात? 70. म्हणून आपल्याला काय? तर रेखांकित न केलेल्या भागाच्या आकृतीचे परिमितीतील फरक किती सेमी आहे? म्हणजेच रेखांकित न केलेल्या भागांच्या आकृतीच्या परिमितीतील फरक म्हणजे या दोघांमधील फरक. तर बघा काय त्रिकोण किती येणार आहे? फरक कितीचा येणार आहे? आपण काढल्या दोन त्रिकोणांच्या, या दोन त्रिकोणांचा परिमिती किती आली? 80 आणि त्याच्यातून वजा केले 70 म्हणजेच किती असणार आहे? 80 मधून 70 गेले तर किती राहणार आहेत? 10. तर रेखांकित न केलेल्या भागाच्या आकृतीच्या परिमितीतील फरक किती? या रेखांकित आणि रेखांकित न केलेल्या भागातील परिमितीतील फरक कितीचा आहे? 10चा आहे. म्हणजेच उत्तर काय असेल? ए हे असायला पाहिजे होतं, पण हा प्रश्न रद्द केलेला होता. तुमच्या परीने हा प्रश्न तुम्हाला ज्या पद्धतीने सुचेल त्या पद्धतीने सोडवू शकता. प्रश्न 102 प्रश्न 102 तर प्रत्येकाचा आपण काय करू? दशांशमध्ये काढून घेऊ तर आपल्याला पटकन उत्तर काढता येईल. काय आहे? 2/7चा आपण दशांशमध्ये काढू तर किती येतोय? 0.20 होणार आहे. म्हणजेच भाग नाही जात म्हणून आपण 0 देणार आणि किती होणार? 20 होणार. आणि किती येणार आहे? 7ने या 20ला भाग दिला. 0.7 दुने 14 आणि उरणार किती? 6 उरणार. होतील 7 7 8 56. उरणार किती? 4 आणि होतील किती? 40. 7 5 35 म्हणजेच किती? 285. तसंच 3/5चा आपण दशांशमध्ये रूपांतर करू. 0.30 होणार आहे. तर 0. किती येणार आहे? 5 30 म्हणजेच 600 पकडू आपण. किती येणार आहे? 600. तर याच्या दरम्यान असणार आहे. तर आता आपण 1/5चा सुद्धा आपण काय करू? दशांशमध्ये रूपांतर करू. तर काय येणार आहे? 0. किती? 10 होतील. म्हणजेच किती? 0.5 दुने 10 आणि किती येणार आहे? 200 येणार आहे. तसंच 4.11 घेऊ आपण. तर भाग नाही जात म्हणून 0 आणि किती? 40 होतील. 11 त्रिक 33, 7 उरतील. 70 होतील. 11 सक 66. किती उरतील? 4 उरतील. 11 त्रिक 33. तर किती? 0.363. राहिला कोण? 3/4 किती येतोय? 0.30 होतील. 4 7 28, 2 उरणार आणि 4 पंचे 20 आणि 5/11 चं किती येणार आहे? 0.50 होणार.
11 चौक 44, 6 होतील 60 होतील, 11 पाचा 55, 5 उरतील, 11 चौक 44, किती 454. तर काय विचारलेलं आहे, 2/7 आणि 3/5 या दोन संख्यांच्या दरम्यानची सर्वात लहान. आता जर आपण 2/7 चं किती आहे, दशांश चिन्हामध्ये 2.85 आणि 3/5 किती आहे 600. तर या 285च्या दरम्यान एकदम जवळची संख्या कोण असणार आहे, सर्वात लहान. या दोन संख्यांच्या दरम्यानची सर्वात लहान संख्या खालील पर्याय कोणता, तर कोणता असणार आहे 4/11 म्हणजेच बी ऑप्शन असणार आहे. का, कारण की इथे बघा 285 आलं, इथे 600 आलं, तर याच्यामध्येच पाहिजेत ह्या संख्या, याच्यामध्येच 285ची पुढची आणि 600च्या खालची. म्हणजेच इथे जर आपण पकडलं तर हे ऑप्शन तर येतच नाही. किती 750 आलं, म्हणजे ते ऑप्शन कटच झालं. 3/4 कटच झालं. हे पण किती 600 पण 600च्या जवळ आहे 475, पण इथे 1/5 पकडला तर हा तर 200च येतोय, म्हणजे 0.200 येतोय, म्हणजेच या 285 पेक्षा लहानच आहे, म्हणून हा तर कटच होणार आहे. 363 285 आणि 600च्या दरम्यान 363 आहे आणि 400 किती आहे 54 आहे. तर याच्या जवळ लहान तर कोण आहे 4/11, हेच म्हणजेच बी हे ऑप्शन बरोबर आहे. 103 वा, काय समान तुकडे करण्यासाठी 210 मीटर मापाच्या दोरीचे दोन्ही टोके जुळवली, त्यानंतर त्या दुपदरी दोरीला 3 ठिकाणी कापले, तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती असेल. काय सांगितले, समान तुकडे करण्यासाठी 210 मीटर म्हणजेच दुपदरी, जर अशी आपण एक दोरी पकडली, इथले हे शेवटचं टोक समान आहे, तर काय किती ठिकाणी दोन्ही टोके जुळवली, त्यानंतर त्या दुपदरी दोरीला 3 ठिकाणी कापलं. मी इथे एकदा कापला, 2 ठिकाणी कापला आणि 3 ठिकाणी कापले, तर तुकडी किती होतात. हे इथून ते इथपर्यंत सर्व, इथे ए पासून बी पर्यंत जे अंतर आहे ते किती आहे 210 मीटर आहे. तर तुकडे किती येतात, हा पहिला तुकडा, दुसरा तुकडा, तिसरा, हा इथेपासून ते इथेपर्यंत, हा झाला चौथा, हा झाला पाचवा, हा झाला सहावा आणि हा झाला सातवा. म्हणजेच एकूण तुकडे किती होतात, 7 तुकडे होतात. म्हणून 210ला जर आपण 7ने भागलं, 7×1 = 21 आणि 7×0 = 0, म्हणजेच किती 30. तर कापले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती येणार आहे, मीटरमध्ये आहे म्हणून 30 मीटर, बरोबर 30 गुणिले किती सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी 100ने गुणणार. आपल्याला मीटरमध्ये दिलेलं आहे, पण इथे 35 मीटर आहे, आपल्याला काय 30 मीटर आलं, म्हणून आपण इथं 3000 सेमी दिलेलं आहे. तर 30 गुणिले 100 केलं तर किती होणार 3000 सेमी होणार. म्हणजेच उत्तर आपलं काय असणार आहे, डी ऑप्शन असणार आहे. म्हणजेच किती 3000 सेमी. इथे त्यांनी 2 ऑप्शन हे मीटरमध्ये दिलेत आणि 2 ऑप्शन हे सेमीमध्ये दिलेत, पण इथे मीटरमधलं आपलं ॲक्च्युली 30 मीटर यायला पाहिजे, पण 30 मीटर इथे 35 मीटर दिलेलं आहे म्हणून नाही. तर पुढे बघायचं किती सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करून घ्या. तर मीटरचं सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी 1 मीटर बरोबर किती असतं 100 सेमी असतं, म्हणून 100ने गुणलं तर किती 3000 सेमी इतकं आहे. म्हणजेच डी हे आपलं ऑप्शन बरोबर आहे. प्रश्न 104 वा, काय क्रिया करून येणाऱ्या उत्तराचे विसंगत पर्याय कोणता. तर पहिलं आपण सोडवू. पहिलं सोडवलं तर काय येतं आहे, पूर्णांकयुक्त अपूर्णांक हा आहे, तर त्याचा साधा पूर्णांक बनवू. म्हणजेच किती 9/4 गुणिले 6.4 वजा 2/2.5चा काय होणार आहे 12/5 गुणिले 2.25. तर सोडवलं तर आपल्याला हा दशांशमध्येच करून घेऊ आपण. किती 4 दुनी 8, 9तून 8 गेले 1 उरतोय, होतील 10 आणि 4 दुनी 8 आणि 2 उरतील, 0 दिला तर 4×5 = 20 गुणिले 6.4 वजा किती 2 किती येणार आहे 4 गुणिले किती 2.25
25. इथे पण 2.25, इथे पण 2.25 म्हणजे 2.25 आपण कॉमन काढू आणि 6.4 वजा 2.4 केला तर किती येतं 2.25 गुणिले 6.4 मधून 2.4 गेला तर किती राहतो 4. म्हणजेच हेच आपण मानू. म्हणजेच इथं पहिल्याचं काय येणार आहे 2.25 गुणिले 4. हे आपण पहिल्याचं काढलं. तसंच आपण काय करू दुसऱ्याचं काढू. दुसऱ्याचं चला काढू. काय आहे 2.25 गुणिले साधा पूर्णांक करू तर किती येतोय 6 पंचे 30, 30 आणि 2 किती 32, 32/5 वजा 9/4 गुणिले 2.4. तर 2.25 गुणिले 32ला जर आपण 5ने भागलं तर 5 एके 5, 5 × 30 एक उरणार आणि किती होतील 15. म्हणजेच 5 त्रिक 15 वजा इथे पण दशांशमध्ये करून घेऊ. आत्ताच आपण काढलं दशांश चिन्ह कोणाचं तर किती येते 2 आणि 5 गुणिले किती 2.4. इथे पण 2.4 आणि 2.25 आणि 2.25 काय आहेत कॉमन आहेत. 2.25 काय आहेत कॉमन आहेत. कंसात काय येणार आहे 6.3 वजा किती येणार आहे 2.4. इथे आपलं चुकलं किती येत आहे 32 किती 5 × 30 आणि 2 उरतात 20 येते 5 × 20 म्हणजेच किती इथे आपलं काय पाहिजे 4 पाहिजे आणि इथे पण काय पाहिजे 4 पाहिजे. तर आपण जर सोडवलं तर 2.25 गुणिले किती 6.4 मधून 2.4 गेलं तर 4च राहतात. तसंच आता आपल्याला काय करायचं आहे तिसऱ्याचं सुद्धा करायचं आहे. तर किती 9/4 गुणिले 6.4 वजा 2.4 गुणिले 9/4. तर 9/4चं किती येतंय 2.25 गुणिले 6.4 वजा 2.4 गुणिले 2.25. तर इथे पण आपण जर कॉमन काढलं तर किती येतात 2.25 आणि कंसात 6.4 वजा 2.4 तर किती 2.25 गुणिले 6.4 मधून 2.4 गेले तर किती राहतात 4. म्हणजेच हा पण किती आला आपला 2.25 गुणिले 4. म्हणजेच राहिला तो कोण डी ऑप्शन. पुढे करा नाही करा विसंगत पर्याय सांगितलं. हे 3 पर्याय बरोबर असतील तर चौथाच चुकीचा असणार आहे. तर तेही पाहिजे तर आपण करून बघू. किती 2.25 गुणिले किती येत आहे 9/4चं आपण केलं तर किती येतोय 2.25 येते वजा 6.4 गुणिले 12 किती येतोय 5. 12/5 जर आपण केला तर किती येतोय 2.25 गुणिले 2.25 वजा 6.4 गुणिले 5 दुने 10 2 उरतात 5 चोक 20. इथे कॉमन काढण्यासारखं काहीच नाही म्हणून हा काय आहे पूर्ण विसंगत आहे. म्हणून 3 यांचं जर सोडवलं तर उत्तर सारखंच येतंय. फक्त चौथ्याचं म्हणजे डीचे उत्तर बरोबर येत नाही. चुकीचे येत आहे म्हणजेच विसंगत पर्याय कोण आहे डी हा विसंगत पर्याय आहे. 105वा प्रश्न काय आहे 4.3/4 डझन आंब्यांची किंमत 2,280 रुपये आहे तर 9 आंब्यांची किंमत किती. बघा डझन दिलेले आहेत. इथे 9 आंब्यांची किंमत विचारलेली आहे म्हणून डझनमध्ये 4.3/4 डझनमध्ये किती आंबे आहेत हे पहिले तर आपल्याला काढावं लागेल. म्हणून 4.3/4 डझनमध्ये किती आंबे असतात 12 म्हणून पहिले या 4.3/4 मध्ये किती आंबे आहेत हे पहिले आपण काढून घेऊ. तर किती 4 चोक 16 होतात आणि 3 किती होतात 19 म्हणजेच 19/4 गुणिले किती 12 म्हणजेच 12ने यात 4 एके 4 आणि 4 त्रिक
12 म्हणजेच 19 गुणिले किती येतात 3 म्हणजेच किती 57 म्हणजेच या 4.3/4 डझनमध्ये किती आंबा आहेत 57 आहेत म्हणजेच 57 आंब्यांची किंमत आहे 2280. तर आपल्याला 9 आंब्यांची किंमत किती असं विचारलेलं आहे. हे एकदम शॉर्टकट आहे. इथे प्रश्नचिन्ह घ्या किंवा एक्स घ्या किंवा प्रश्नचिन्ह असेल तर प्रश्नचिन्हाच्या समोरची जी संख्या आहे ती काय असते भागिले आणि बाकीच्यांचा प्रश्नचिन्हासमोरील भागाकार आणि बाकीच्यांचा गुणाकार म्हणून हेच मांडणी करायला गेलो तर कसं होणार आहे 2280 गुणिले किती होणार आहे 9 आणि छेदात येणार आहे 57. तर किती येत आहे काय करू आपण 3ने भाग देऊ किती येणार आहे 3 त्रिक 9 3 एके 3 आणि 2 उरतील 27 येतील 3 9 27. आता 19ने या 2280ला भाग दिला 19 एके 19 19 एके 19 22 मधून 19 गेले तर किती उरतात 3 आणि होतील किती 38 19 दुने 38 आणि हा 0 म्हणजेच 120 गुणिले किती येणार आहे 3 आणि 12 त्रिक 36 आणि हा 0 म्हणजेच किती 360 रुपये. तर बी हे ऑप्शन काय आहे बरोबर आहे म्हणजेच 9 आंब्यांची किंमत किती असेल 360 रुपये असेल. प्रश्न 106 काय दिलेला जर एक्सचा वर्ग वजा 10x अधिक 12 छेदात x वजा 6 बरोबर 0 तर x बरोबर किती. तर आपल्याला एक्सचं विचारलेलं आहे तर आपल्याला सरळ सरळ काय करता येईल या x वर्ग वजा 10x अधिक 12 नाही इथे किती 24चे अवयव पाडावे लागतील. वर्ग समीकरण आहे म्हणून अवयव पाडू तर 24चे असे अवयव पाडा की ज्यांची बेरीज वजाबाकी किती असेल 10 असेल. तर 6 चौक 24 होतात वजा 6 वजा 6 दोघांचा गुणाकार केला तर धन 24 येतो आणि यांची बेरीज किती होते वजा 10 होते. म्हणून एक्सचा वर्ग वजा 6x वजा 4x अधिक 24 आणि छेदात किती x वजा 6 बरोबर किती 0. म्हणून कॉमन जर आपण काढलं तर x कॉमन येईल x वजा 6 आणि दुसऱ्या कॉमन काय येणार आहे वजा 4 येणार आहे x वजा किती 4 4 25 4 सक 24 आणि छेदात काय येणार आहे x वजा 6 बरोबर 0. तर x दोन कौस सारखेच आहेत म्हणून एकच लिहू आपण x वजा 6 आणि दुसऱ्या कौसात x वजा 4 आणि छेदात किती x वजा 6 म्हणजे x वजा 6 x वजा 6 गेला बरोबर इथे किती आहे 0 म्हणजेच x बरोबर x वजा 4 बरोबर 0 आहे तर x बरोबर किती असणार हा तिकडे वजा आहे तर तिकडे जाताना अधिक होणार आहे म्हणजे x बरोबर किती 4 येणार आहे. तर कोणतं उत्तर आपल्याला आहे डी हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 107 काय आहे क्रमवार 10 समसंख्यांची बेरीज 730 आहे तर त्यातील फक्त 6व्या व 3ऱ्या संख्यांची बेरीज किती असेल. तर बघा काय दिलेलं 10 समसंख्यांची बेरीज दिली किती 73. तर आपण काय काढू समसंख्या सांगितल्या आपल्याला काहीच माहीत नाही 10 संख्यांसाठी आपल्याला घ्यायला जास्त उशीर लागेल तर आपण काय करू 730 किती एकूण संख्या आहेत सरासरी काढू सरासरी किती आहे 730 संख्यांची बेरीज आहेत एकूण संख्या 10 आहेत हा 0 गेला हा 0 गेला म्हणजेच किती 73 म्हणजेच मधली संख्या जी आहे ती 73 असेल. मधली संख्या काय असेल 73 असेल. तर त्याने काय सांगितलंय समसंख्यांची क्रमवार समसंख्यांची म्हणजेच इथे ही जर मधली असेल तर 10 सांगितलंय म्हणून इथे किती असेल 74 असेल 76 78 80 आणि इथे किती 82. तर इकडे किती असेल 72 70 68 इथे किती असेल 68 इथे असेल 66 आणि त्याच्या अगोदर काय असेल 64 म्हणजेच
1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 यांची सरासरी किती आहे, सॉरी ह्यांची बेरीज किती आहे, 730 आहे. तर आपल्याला विचारलेलं का फक्त 6व्या आणि 3ऱ्या, तर ही झाली पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी आणि ही झाली 6वी. तर आपल्याला कोण फक्त 6व्या व 3ऱ्या संख्यांची बेरीज, फक्त 6व्या कोण आहे 74 अधिक तिसरी कोण आहे 68. बेरीज केली तर किती 12, एक गेला हातचा, किती 7 6 13 13 आणि किती 14 म्हणजेच किती 142. तर कोणतं ऑप्शन आहे आपलं डी हे ऑप्शन बरोबर आहे. 108वा का आहे, खालील पर्यायातील दोन्ही वेळात घड्याळातील तास काटा व आणि मिनिट काटा यांच्यात होणारे कोण एकरूप आहेत, त्यातील विसंगत पर्याय कोणता. एकरूप आहेत काय तास काटा आणि मिनिट काटा यांच्यात होणारे कोण काय आहेत, एकरूप आहेत म्हणजे सारख्या मापाचे आहेत. तर आपल्याला पर्याय क्रमांक 1, पण त्याच्या अगोदर आपल्याला काय सूत्र माहीत असायला हवं, काय अंशात्मक कोण बरोबर सूत्र काय आहे 30h वजा 11/2 आणि m म्हणजेच 30 गुणिले h म्हणजे 1 तास हावर. तर आपण ए ऑप्शनसाठी बघू. ए ऑप्शन काय आहे, कोणता विसंगत भेटतोय तो बघू आपण. काय किती किती आहे 9 म्हणजे 30 गुणिले किती 9 वजा 11/2 गुणिले मिनिट किती आहेत 40 आहेत. सोडवू आपण, किती इथे वजा सॉरी भागाकार केला तर किती 20 येतोय आणि इथे किती 9 त्रिक 27 वजा 11 दुने 22 आणि 220 म्हणजे 270 वजा 220 0 5 आणि 50 ऊस. तसंच 2 तास आणि 40 मिनिटासाठी काय घेऊ आपण, घेऊ 2 तास. पहिल्या ऑप्शनमधलं आपण 9 वाजून 40 मिनिटासाठी घेतलं, 9 वाजून आणि 40 मिनिटं. तर दुसरं आपण घेऊ, इथेच घेतोय काय 30 गुणिले आता किती हावर्स म्हणजे 2 तास वजा 11/2 मिनिट किती आहेत गुणिले 20 म्हणजेच हा सॉरी किती येणार आहे 10 येणार आहे. आणि 30 दुने 60 वजा 110 म्हणजे 110 मधून 60 गेले किती राहतात 50 राहतात. परंतु इथे वजा आलाय तर वजा गृहीत धरायचा नाही. कोणातील ऋण चिन्ह वगळावे म्हणजेच कधीच ऋण माप नसतं म्हणून हा पण आला 50 म्हणजेच हा काय एकरूप आहेत, दोघे पण एकरूप आहेत. तर कोणते एकरूप नाहीत ते आपल्याला विचारलेलं आहे. तर दुसऱ्यासाठी आपण सूत्र तेच आहे 30 गुणिले आता किती दुसऱ्या ऑप्शनमधला पहिलं किती आहे 4 वजा 11/2 गुणिले किती 25 मिनिटं आहेत म्हणून किती 120 वजा किती येणार आहे 12.5 येणार आहे. गुणाकार करा 11×5 = 55 11×5 = 55 5 गेले हातचे 11 दुने 22 22 आणि 5 27 आणि 2 गेले हातचे 11 1 11 आणि 2 किती 13 म्हणजेच किती 137.5. जर 137.5 वजा केले 137.5 मधून 120 आपण वजा केले तर किती इथे 0 म्हणजेच 5 येणार आहे. इथे किती 7तून 2 गेले किती राहतात 5 राहतात आणि 7तून 5 राहतात 3तून 2 गेला 1 राहतो आणि 0 म्हणजेच किती 15.15 अंश. तर दुसऱ्या वेळ कोणता आहे 8 वाजून 35 मिनिटं. तर आपण 8 वाजून 35 मिनिटासाठी करू 30 गुणिले 8 वजा 11/2 गुणिले किती मिनिटं आहेत 35 मिनिटं आहेत. तर किती 8 8 त्रिक 24 240 वजा किती 17.5 11×5 = 55
5 गेले हातचे, 11 7 77, 77 आणि 5 किती होतात? 82 होतात. 8 गेले हातचे, 11 एके 11, 11 आणि 8 किती होतात? 19 म्हणजेच 192. म्हणजे 240 मधून 192 वजा 5 आपण वजा करू. तर 5 10तून इथे 3 राहतील, 3तून 2 गेला 1 दिला इथे म्हणजे 11. 11तून 9 गेले राहतात 2 आणि किती म्हणजेच किती 21.5 म्हणजेच इथे किती येणार आहे 21.5 21.5 इथे किती आला ह्याचं आपण काढलं 4 वाजून 25 मिनिटाचं किती आलं तर 15.5 आणि 21.5 म्हणून बीच ऑप्शन काय असणार आहे आपलं उत्तर असणार आहे. पुढचं काढायची गरज नाही. आपल्याला काय एकरूप आहेत सर्व एकरूप आहेत. इथे आपण सोडवलं तेव्हा 50 इथे पण 50 म्हणजे बाकीचे सर्व एकरूप असणारच आहेत. तर कोणता एकरूप नाही फक्त 4 वाजून 25 आणि 8 वाजून 35 मिनिट आहेत हे एकरूप नाहीत म्हणून उत्तर आपलं काय असणार आहे बी हे उत्तर असणार आहे. 108 काय दिलेलं आहे खालील पर्यायातील दोन्ही वेळात घड्याळातील तास काटा आणि मिनिट काटा यांच्यातील होणारे कोण एकरूप आहेत त्यातील विसंगत पर्याय कोणता. म्हणजे 3 जे ऑप्शन आहेत ते काय आहेत 9 वाजून 40 मिनिटं आणि 2 वाजून 20 मिनिटं हे काय दोघांमधला कोण जो आहे तो समान आहे म्हणजे एकरूप आहेत समान मापाचे आहेत. तर ह्याच्यापैकी वेगळ्या मापाचे 2 जे दिलेले आहेत किती तास काटा आणि मिनिट काटा ह्याच्यात वेगवेगळे कोण होणारा कोणता ऑप्शन आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर पहिला आपण अंशात्मक कोण आपल्याला अंशात्मक कोण बरोबर काय असतो 30h वजा 11/2 गुणिले m म्हणजेच h म्हणजे छावर. आता आपण ए ऑप्शनसाठी घेऊ काय घेऊ आपण ए ऑप्शनसाठी घेऊ तर काय आहे 9 वाजून 40 मिनिटासाठी पहिले तर आपण काढू तर 30 गुणिले h म्हणजे तास किती 9 वजा 11/2 गुणिले m म्हणजेच मिनिट किती 40 मिनिटं भाग दिला तर किती येतो 20 आणि 9 त्रिक 27 270 वजा 11 दुने 22 220 जर वजाबाकी केली तर किती येते 50 येते. तर आता दुसरा आपण त्याच्यातला किती आहे 2 वाजून 20 मिनिटासाठी घेऊ तर 30 गुणिले 2 वजा 11/2 गुणिले 20 तर सोडवलं तर किती 60 वजा किती येतात 10 आणि 110 म्हणजेच 110 मधून 60 गेले तर किती राहतात 50 वजाच पण कधीच अंश खोरी कोण हा ऋणात नसतो म्हणून तो पण 50 म्हणजे हा पण 50 हा पण 50 म्हणजेच पहिलं तर आपलं काय आहे बरोबर आहे एकरूप आहे. तर दुसरं ऑप्शन आपण बी साठी बघू 4 वाजून 25 मिनिटे तर आपलं सूत्र काय आहे 30 गुणिले 4 वजा 11/2 गुणिले किती 25 तर आपण 30 किती 3 चौक 12 म्हणजेच किती 120 वजा 11 5 55 5 गेले ह्याचे 11 दुने 22 22 आणि 5 किती 27 270 भागिले 2 म्हणजेच किती भाग दिला तर 120 वजा बेत्रिक 6 एक उरतात 15 तर 14 आणि 137.5 म्हणजेच 137.5 मधून 120 गेले तर किती राहतात 17.5 राहतात. इथे ऋण येणार आहे पण अंश हा कधीच ऋणात नसतो तर त्याच्यातला आपल्याला काय 8 वाजून 35 मिनिटाचं बघायचं आहे तर 30 गुणिले दुसरा पण जो आहे ह्याचा पण किती 17.5 आला पाहिजे म्हणजेच ते एकरूप आहे. जर आला नाही तर हेच आपलं काय असणार आहे उत्तर असणार आहे. तर 30 गुणिले किती 8 वजा 11/2 गुणिले 35 आणि 8 त्रिक 24 240 वजा 11 5 55 5 गेले हातचे 11 त्रिक 33 आणि 5 किती होतात 38 भागिले किती 2 म्हणजे 240 वजा भाग देऊ बे कबे 9 18
बे दुने 4 आणि बे पंचे 10 म्हणजेच किती 192.5 येणार आहे. म्हणजे 240 मधून 240 मधून 10तून 5 गेलं किती राहतो 5. एक इथे दिला म्हणजेच राहणार आहेत सॉरी आपण असंच देऊ 240 वजा 192.5 इथे पण शून्य घेऊ. वजा बाकी केली तर 10तून 5 गेले 5. इथे किती 9 राहतील 9तून 2 गेले राहतील 7 आणि इथे एक इथे दिला म्हणजेच इथे किती 13 13तून 9 गेले राहतात 4 आणि इथे शून्य म्हणजेच किती 47.5. हा किती आला आपला 47.5. हा किती आला 17.5. एकरूप आहेत का नाही. तर हेच आपलं काय आहे उत्तर आहे. आपल्याला एकरूप नाही विसंगत पर्याय म्हणजेच बाकी सर्व एकरूप आहेत. इथे सांगितलेले आहे होणारे कोण एकरूप आहेत. ह्याचं एकरूप भेटलं ह्याचं आपल्याला एकरूप भेटलं नाही म्हणजेच हेच उत्तर आहे. पुढचं काढलं नाही काढलं तरी उत्तर काय बरोबरच आहे म्हणजेच आपलं बी हे उत्तर आहे. 109 आणि हा प्रश्नपत्रिका सोडवत असताना हा दुसऱ्यांदा असा प्रश्न आलेला आहे. म्हणजेच सोबतच्या आकृतीत चौकोनाची संख्या लिहा. तर आपण काय लिहू ए बी सी नावं देऊ आपण ई एफ आणि ए बी सी सी डी आणि ई आणि एफ अशी आपण नावं दिली. तर सुरुवातीला एकूण चौकोनांची संख्या म्हणजे 4 कोण होणारे संख्या. तर एक भाग काय घेऊ एक भाग वापरून होणारे चौकोन. एक भाग बघून बघा हा इथे हा आणि ए म्हणजेच कोणाचा एचा होतोय. त्याच्यानंतर 1 2 3 4 एफचा सुद्धा होतोय. त्याच्यानंतर ईचा बघा हा 1 2 3 आणि 4 ईचा सुद्धा होतोय. 1 2 3 4 डीचा सुद्धा होतोय आणि एक सी साठी बघा 1 2 3 आणि 4 म्हणजे डीचा सुद्धा होतोय. म्हणजेच एकूण किती झाले 5. दोन भाग वापरून होणारे चौकोन. 2 भाग वापरून होणारे चौकोन. 2 भाग म्हणजेच आपण ए बी घेऊ. पहिला तर ए बी घेतला तर ए बी आपण घेतला तर किती हा 1 2 3 आणि 4 म्हणजेच पहिला तर ए बी 1 होईल. त्याच्यानंतर बी सी बी सी साठी आपण म्हणू 1 2 3 आणि 4 म्हणजे बी सी पण होणार आहे. ए एफ बघा ए आणि एफ म्हणजे 1 2 3 आणि 4 हा सुद्धा होतो ए एफ. त्याच्यानंतर एफ ई सुद्धा होतं बघा 1 2 3 आणि 4 एफ ई. त्याच्यानंतर ई आणि डी बघा ई 1 1 2 3 आणि 4 म्हणजेच ई आणि डी सुद्धा होतोय आणि सी आणि डी बघा सी आणि डी सुद्धा होतोय म्हणजेच किती झाले 6. तीन भाग वापरून होणारे चौकोन. 3 भाग वापरून आता 3 भाग आपल्याला वापरायचे आहेत. तर ए बी सी घ्या होतोय ए बी आणि सी ए बी सी होऊन एक चौकोन होतोय 1 2 3 आणि 4. त्याच्यानंतर बी सी डी पकडा होतोय का नाही होत. बी सी डी नाही होणार. त्याच्यानंतर सी डी ई पण नाही होणार. डी ई एफ म्हणजेच डी ई एफ हे काय 2. एफ ई डी किंवा डी ई एफ हे किती झाले 2. त्याच्यानंतर 4 भाग वापरून होणारे चौकोन 4 भाग. आता ए बी सी डी होतोय का नाही. बी सी डी ई होतोय. पहिला तर का होणार आहे बी सी
डी आणि ई. त्याच्यानंतर अजून बी पासून घेतला सी डी ई एफ नाही होत, डी ई एफ नाही. का होणार आहे? एकमेव का होणार आहे? दुसरा तर ए बी ई आणि एफ हे किती झाले? 2. आणि 5 भाग वापरून होणारे चौकोन कोण आहेत? 5 भाग. ए बी सी डी ई होतोय का? नाही होत, हा इथे येतोय. परत कोण घ्या? बी सी डी ई एफ नाही होत. सी घ्या, सी डी ई एफ ए कोण होतोय? फक्त ए बी सी डी सर्व मिळून, सॉरी आहे 5 भाग मिळून होणार नाही, तर डायरेक्ट किती? 6 भाग मिळून आपला होणार आहे. तर कोण? सर्व म्हणजेच कोण? ए बी लिहा, ए बी सी डी ई आणि एफ हा किती आहे? 1. तर हा 5 6 झाले 11, 11 आणि 2 13, 13 आणि 2 15, 15 आणि किती? 16. म्हणजेच 5 अधिक 6 अधिक 2 अधिक 2 अधिक 1 बरोबर किती होतात? 16. तर ऑप्शन कोणतं? ए हे ऑप्शन आपलं आहे. प्रश्न 111 काय दिलेला आहे? कौसात एल गुणिले सी भागिले टी भागिले एल बरोबर किती? ऑप्शन दिलेले आहेत. ए बरोबर एल, बी बरोबर सी, सी बरोबर डी आणि डी बरोबर एम. म्हणजेच आपल्याला हे पूर्ण सोडवल्या रोमनमध्ये दिलेलं आहे, पण हा प्रश्न शिक्षण परिषदेने रद्द केलेला होता, परंतु हा चुकीचा प्रश्न होता म्हणून तो रद्द केलेला होता. तर त्याचं ॲक्च्युली काय पाहिजे होतं? एल गुणिले सी भागिले टीच्या ऐवजी काय पाहिजे होता? 1 एल आणि छेदात काय? व्ही कौसात एम वजा डी. तर आपल्याला माहीत असायला पाहिजे एल बरोबर काय? एल बरोबर किती असतो? 50. सी बरोबर रोमनमध्ये किती असतो? 100. डी बरोबर किती असतो? 500. आणि एम बरोबर किती असतो? 1000. आणि व्ही बरोबर किती असतो? 5. म्हणजेच हे जर आपण सोडवलं, एल गुणिले एल म्हणजेच किती? 50 गुणिले सी किती आहे? 100 भागिले म्हणजेच भागिलेचे चिन्ह आपण लिहू आणि 1/एल. एल म्हणजेच किती? 50 छेदात व्ही म्हणजेच किती? 5 कौसात एम म्हणजेच किती? 1000 वजा डी बरोबर किती? 500. तर हे आपण सोडवू. तर का होणार आहे? 5000 भागिलेचे गुणिले करू आणि हा 50 होईल आणि छेदात किती येणार आहे? 5 कौसात 1000 मधून 500 गेले तर किती राहतात? 500 राहतात. म्हणजेच किती येणार आहे? 5000. इथे 50 गुणिले 100 केले तर 5000 होतात, गुणिले 50 भागिलेचे गुणिले झालं म्हणून छेदात किती येणार आहे? 5 5 25 आणि हे 2 शून्य म्हणजेच किती? कौस आहे म्हणजेच गुणिलेच असतो. हा शून्य गेला, हा गेला, हा गेला, हा गेला. किती? 5 एके 5, 5 5 25, 5 एके 5, 5 एके 5 आणि 5 0 0, 5 0 0. सर्व सोडवल्यावर राहिला किती? 100. 100 म्हणजेच किती आहे? सी. म्हणजेच उत्तर काय पाहिजे होतं? बी हे उत्तर पाहिजे होतं, पण हा परिषदेने रद्द केलेला प्रश्न आहे. प्रश्न 112. 4 वर्षापूर्वी सुमित व राजू यांचे एकूण वय 31 वर्ष होते. जर सुमित राजूपेक्षा 3 वर्षांनी लहान असेल तर राजूचे 5 वर्षानंतरचे वय किती? पण 4 वर्षा अगोदरचं दिले आणि 5 वर्षानंतरचं विचारले, म्हणून त्यांना आपल्याला आजमध्ये आणावं लागेल. म्हणून दोघे आहेत कोण? सुमित आहे आणि कोण आहे? राजू आहे. काय सांगितलं? 4 वर्षापूर्वीची पहिली माहिती दिली, आपल्याला माहिती दिली, म्हणून 4 वर्षापूर्वी काय? राजूचं एक्स म्हणू आणि सुमित राजूपेक्षा 3 वर्षांनी लहान आहे म्हणून एक्स वजा काय करू? 3. आता आज आणण्यासाठी
आज म्हणजे 4 वर्षानंतर. 4 वर्षानंतर म्हणजेच आज काय होणार आहे x वजा 3. 4 वर्षानंतर आज आणण्यासाठी अधिक 4 करणार. तसंच x अधिक काय होणार आहे इथे 4 होणार आहे. हे जर आपण सोडवलं तर x अधिक 1 होणार आहे. म्हणजेच आजचं वय सुमितचं काय होणार आहे x अधिक 1 आणि इथे x अधिक 4च होणार आहे. आणि 5 वर्षानंतर 5 वर्षानंतर काय होणार आहे x अधिक 1 अधिक 5 होणार आहे आणि x अधिक 4 अधिक किती 5, कारण की 5 वर्षानंतर. तर ह्यांची बेरीज केली तर x अधिक 6 आणि x अधिक 9. तर आपल्याला 4 वर्षा अगोदरची माहिती दिलेली आहे. 4 वर्षा अगोदरची आपण ही घेतली म्हणून बेरीज दिलेली आहे 31. म्हणून x वजा 3 अधिक x बरोबर किती होतात 31 होतात. बेरीज केली तर x दोघे सारखेच आहेत म्हणून 2x वजा 3 बरोबर किती 31. 2x बरोबर 31 वजा हा तिकडे गेला तर अधिक 3 आणि 2x बरोबर किती होतात 34 आणि x बरोबर किती होतात 34 भागिले 2 होतात. म्हणजे x बरोबर किती बेक बे आणि 14 होतात, बेसाती 14 म्हणजेच किती 17 होणार. म्हणजे x बरोबर किती 17. तर 4 वर्षापूर्वी वय किती आहे राजूचं 17. तर विचारलेलं कोणाचं आहे राजूचे 5 वर्षानंतरचं वय. म्हणजे 5 वर्षानंतरचं वय आपण काढलेलं आहे काय x अधिक 9 म्हणजेच किती येणार आहे 17 अधिक 9 बरोबर किती होतात 26 वर्षे आहे. डी ऑप्शन आपलं बरोबर आहे. प्रश्न 110 काय आहे 8 स्टार 4 स्टार 2 या संख्येत स्टारच्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीत फरक 6930 आहे, तर तो अंक कोणता. तर हा प्रश्न आपल्याला काय करावं लागेल बाय ऑप्शनच सोडवावा लागेल. तर 8 पहिला ऑप्शन जर घेतला आपण तर 6 म्हणजे स्टारच्या ठिकाणी किती ठेवायचे आपल्याला 6 ठेवायचे. 4 6 आणि 2 आणि ह्याची स्थानिक किंमत कोणाची 6ची म्हणजेच हा किती झाला 60 आणि हा किती झाला 6000. जर आपण 6000 मधून 60 वजा केले फरक म्हणजेच वजा किती येत आहे 0. 10तून 6 गेले 4. इथे किती एक इथे दिला म्हणजे 9 आणि इथे 5940 आहे का फरक नाही म्हणजे पहिलं ऑप्शन नाही. दुसरं ऑप्शन घेतलं तर 8 8 4 8 आणि 2. तर ह्याची स्थानिक किंमत किती 80 आणि ह्याची स्थानिक किंमत किती 8000. तर 8000 मधून आपण 80 वजा करू तर 0. 10तून 8 गेले 2. इथे राहतील 9 आणि इथे राहतील 7920 आहे का फरक नाही. तिसरा ऑप्शन घेऊ आपण 8 7 4 7 आणि 2. तर 7ची स्थानिक किंमत या 7ची स्थानिक किंमत 70 आणि या 7ची स्थानिक किंमत किती 7000 म्हणजेच एकक दशक शतक हजार म्हणून स्थानिक किंमत आहे. आणि या 7000 मधून 70 आपण काय करू वजा करू तर किती येतात 0. 10तून 7 गेले 3. इथे राहतील 10 होते इथे एक दिला म्हणजेच राहिले 9 आणि इथे एक इथे दिला म्हणजे 6930. तर कोणतं ऑप्शन आपलं बरोबर आहे तिसरं ऑप्शन बरोबर आहे म्हणजे सी ऑप्शन हे आपलं बरोबर आहे. किती असणार आहेत या स्टारच्या ठिकाणी 7 हा अंक असणार आहे. प्रश्न 113 काय आहे 6.6 मीटर आणि 1.2 मीटर मापाच्या पॉलिथिनच्या कागदापासून 12 सेमी गुणिले 10 सेमी मापाच्या दुधाच्या किती पिशव्या तयार करता येतील. तर आपल्याला काय दुधाच्या पिशव्या बनवायच्या आहेत. दुधाच्या पिशव्या किती बनतील तर दुधाच्या पिशव्या बरोबर एकूण दुधाच्या पिशव्या बरोबर एकूण पाहिजे तर आपण लिहू एकूण दुधाच्या पिशव्या बरोबर एकूण क्षेत्रफळ कोणाचं कागदाचे क्षेत्रफळ छेदात 2 गुणिले पिशवीचे क्षेत्रफळ. आपण हा 2 का घेतला तर कारण की जेव्हा आपण पिशवी बनवणार तेव्हा दोन्ही बाजूंनी लागणार आहे म्हणून काय घेतलं आपण या एका बाजूचे पिशवीचे क्षेत्रफळ आणि दुसऱ्या बाजूचे पण पिशवीच्या कागदाचे क्षेत्रफळ म्हणून आपण काय घेतलं दोन्ही बाजूने लागतंय तेव्हा 2 घेतलाय. म्हणजेच कागदाचे क्षेत्रफळ किती 6.6 मीटर आहे. त्याच्या सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर गुणिले 1.2
मीटर आहे त्याचं आपण सेंटीमीटर, कारण की सेंटीमीटर एकतर दोन्ही मीटरमध्ये करू नाहीतर एकतर दोन्ही सेंटीमीटरमध्ये करू. किती येणार आहे पिशवीचे क्षेत्रफळ, कारण की खाली पिशवीचे क्षेत्रफळ सेमीमध्ये आहे म्हणून 12 गुणिले 10. तर किती गुणाकार केला तर किती होतो, इतका होणार आहे 6600, परंतु एक नंतर दशांश चिन्ह गुणिले किती 12 म्हणजेच 120 आणि इथे 2 गुणिले 120. तर हा 120 कट झाला आणि बेत्रिक 6 बेत्रिक 6 आणि बेशून्य 0 म्हणजेच किती 330 पिशव्या बनतील. तर कोणत्या ऑप्शनमध्ये आहे, बी या ऑप्शनमध्ये उत्तर आहे. प्रश्न 114 काय खालील पदांच्या श्रेणीत प्रश्नचिन्हाच्या जागी असणारे पद कोणते. तर ही काय कोणती संख्या मालिका येते त्याच्यावरनं हा प्रश्न सोडवायचा आहे. तर काय आहे, क्रमवार मूळ संख्यांचा वर्ग वजा मूळ संख्या असा हा क्रम म्हणजे क्रम मालिका आहे. तर क्रमवार वर्गसंख्यांचा वर्ग म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल, जर आपण 2चा वर्ग केला वजा 2 केले तर किती येतात 4 वजा 2 बरोबर किती येते 2 म्हणजेच पहिलं पद. त्याच्यानंतर दुसरं काय आहे 3चा वर्ग वजा 3 केले 3चा वर्ग 9 त्याच्यातून 3 वजा केले तर किती 6 म्हणजेच इथे हा झाला 2चा वर्ग, हा झाला 3चा, हा झाला 4चा, हा झाला 5चा, तर इथे किती येईल 6. म्हणून असू दे आपण काय करू 4चा वर्ग वजा 4 किती 16 वजा 4 बरोबर किती 12. सॉरी 4चा वर्ग येणार नाहीत कारण की आपण मूळ संख्यांचा वर्ग करतोय म्हणून पुढची मूळ संख्या कोण आहे 5. 5चा वर्ग वजा 5 बरोबर किती 25 वजा 5 बरोबर किती 20. त्याच्यानंतर 7चा वर्ग पुढची मूळ संख्या कोण आहे 7. 7चा वर्ग वजा 7 बरोबर किती 49 वजा 7 बरोबर किती होतात 42 आणि पुढची मूळ संख्या कोण आहे 11 आहे. 11चा वर्ग वजा 11 म्हणजेच 11चा वर्ग 121 वजा 11 बरोबर किती राहतात 0 आणि 110 येणार आहे. म्हणजेच या रिकामी जागा कोणती संख्या येईल 110 येईल. म्हणजेच उत्तर कोणतं शी हे उत्तर आपलं आहे. आणि जर आपण 13चा वर्ग वजा 13 केला तर 13चा वर्ग 169 वजा 13 केले तर 9तून 3 गेले 6 राहतात आणि 6तून 1 गेला राहतो 5 आणि किती किती राहतात 156 राहतात. म्हणून आपलं उत्तर काय आहे 110 हे आहे. प्रश्न 115 काय दिलेला आहे, मूळ संख्यांचा गट दर्शवणारा पर्याय कोणता. तर 193 ही काय मूळ संख्या, 163 सुद्धा मूळ संख्या, 173 मूळ संख्या आहे, पण 143 ही मूळ संख्या नाही. तर 143ला 11ने भाग जातो, भाग देऊन बघा 11ने भाग जाईल म्हणून 143 ही मूळ संख्या नाही. तर 143 जो पण पर्याय असेल ते सर्व काय आहेत चुकीचे आहेत, म्हणजे तो पूर्ण गट मूळ संख्या असणार नाही. म्हणून 143 पहिल्या ऑप्शनमध्ये आहे, ए ऑप्शनमध्ये आहे, बी ऑप्शनमध्ये पण 143 आहे आणि डी ऑप्शनमध्ये पण 143 मध्ये आहे. म्हणजेच उरला कोण सी ऑप्शन हे राहिलं. म्हणजेच सी ऑप्शनमध्ये 143 हा संख्या नाही म्हणून सी ऑप्शन हा काय आहे मूळ संख्यांचा गट आहे. प्रश्न 116 काय आहे 2012 साली प्रजासत्ताक दिन गुरुवारी साजरा झाला तर त्याच वर्षातील बालदिनाचा वार कोणता. तर आपल्याला काय प्रजासत्ताक दिन म्हणजे 26 जानेवारी 2012 साली का होता गुरुवार होता. तर पुढे आपल्याला महिने लिहायचे. फेब्रुवारीला किती दिवस आहेत 28 आणि इथे आपण असं लिहू काय जानेवारीचे किती जानेवारीचे 5 दिवस, फेब्रुवारीचे 28 दिवस, मार्चचे हे आपण काय लिहितो कारण की नोव्हेंबर महिन्यात बालदिन असतो म्हणून मार्चचे किती दिवस 31 दिवस,
एप्रिलचे 30 दिवस, मेचे 31 दिवस, जूनचे 30 दिवस आणि जुलैचे 31 दिवस, तसंच ऑगस्ट ओग ऑगस्टचे 31 दिवस, त्याच्यानंतर सप्टेंबरचे 30 दिवस, सप्टेंबरचे 30 दिवस आणि ऑक्टोबरचे 31 दिवस. ऑक्टोबरचे किती? 31 आणि नोव्हेंबर कोणत्या? नोव्हेंबरचे 14 दिवस, म्हणजे 14 तारखेला काय असतो? बालदिन असतो. तर यांची आपल्याला काय करावं लागेल? सर्वांची बेरीज करावी लागेल. म्हणजेच 5 अधिक 28 अधिक 31 अधिक 30 अधिक 31 अधिक 30 अधिक 31 अधिक 31 अधिक 30 अधिक 31 अधिक 14 भागिले किती करणार आहेत आपण? 7. म्हणून सर्वांची बेरीज केली तर किती येते? 293 येते. तुम्ही करून बघा. आता सांगायला गेलं तर टाईम वाढतोय म्हणून मी 293 बेरीज करूनच तुम्हाला सांगतोय. किती? 7. म्हणजेच 7ने भाग दिलं तर किती? 7 एके 7, 7 10 7 किती? 7 चौक 28 एक उरतोय किती? 7 एके 7 म्हणजेच किती? 21.6/7 येणार आहे. म्हणजेच उरणार किती आहे? 6. म्हणजेच या 21 म्हणजेच गुरुवारच्या 6 दिवस पुढे, गुरुवारच्या 6 दिवस पुढे म्हणजेच काय येणार? गुरुवारचा हा झाला पहिला, गुरुवारच्या नंतर 6वा दिवस म्हणजेच शुक्रवार, शनिवार, दुसरा दिवस, तिसरा दिवस काय येणार आहे? रविवार, चौथा दिवस येणार आहे सोमवार, पाचवा दिवस येणार आहे मंगळवार आणि 6वा दिवस येणार आहे बुधवार. म्हणजेच ए हे ऑप्शन आपलं आहे. कोणतं? ए हे ऑप्शन आपलं आहे. म्हणजेच या गुरुवार नंतर हा बाकी उरलेले तो दिवस म्हणजे 6वा दिवस किती येतोय? बुधवार येतोय. म्हणून उत्तर काय असेल? बुधवार असेल. प्रश्न 117 व 118 स्तंभालेखाचे निरीक्षण करून प्रश्न सोडवा. त्याच्यातला 117वा प्रश्न काय आहे? जर चारही गावांतील एकूण निरक्षर लोकसंख्या किती आहे? 6425 असेल तर त्या गावात एकूण लोकसंख्या किती? काय आहे? हा शिक्षण परिषदेने प्रश्न कट केलेला आहे. का? कारण की प्रत्येक गावांची लोकसंख्या दिली नसल्याने त्या गावातील एकूण लोकसंख्या काढता येणार नाही. एकूण लोकसंख्या त्या गावात, गावात किती लोकसंख्या दिलेली नाही, फक्त साक्षर लोकसंख्या दिलेली आहे. आणि एकूण गावाची लोकसंख्या दिलेली नाही म्हणून इथे त्यांनी निरीक्षण लोकसंख्या दिलेली आहे, पण साक्षर एकूण त्या गावची लोकसंख्या किती आहे ते दिलेलं नाही. म्हणून हा प्रश्न परीक्षा परिषदेने रद्द केलेला आहे, म्हणजेच कट केलेला आहे. म्हणून ह्याचं उत्तर आपल्याला काढता येणार नाही. प्रश्न 118 काय दिलेला आहे? गावातील साक्षर लोकसंख्या ही निरक्षर लोकसंख्येच्या किती पट आहे? तर हा काय आहे? गावातील साक्षर लोकसंख्या. साक्षर लोकसंख्येचं आपल्याला प्रमाण दिलेलं आहे. हा इथे तुम्हाला 90 आणि 80च्या दरम्यान दिसत असेल. म्हणजेच साक्षर किती आहेत? गावात साक्षर किती आहेत? 85 म्हणून. टोटल जर 100 असतील तर त्याच्यातील जर साक्षर 85 असतील तर निरक्षर किती असणार आहे? निरक्षर किती असणार आहे? 15. तर आपल्याला विचारलेलं काय आहे? निरक्षर लोकसंख्या किती पट आहे? म्हणजेच एकूण साक्षर लोक 85 आहे, निरक्षर आहेत किती? 15. तर आपल्याला डायरेक्ट उत्तर सापडेल. किती? 5 त्रिक 15, 5 एके 5, 5 त्रिक किती उरणार आहेत? 3 उरणार आहेत. 35 होईल. 5 7
35 म्हणजे 17/3 उरतात. आहे का उत्तर? नाही. तर पूर्णांकयुक्त अपूर्णांकात बनवू आपण. 3 एके 3, 3 5 15 उरतात किती? 2 म्हणजेच 5.2/3 हे उत्तर आहे का ऑप्शनमध्ये? आहे. कोणतं उत्तर? बी हे उत्तर आहे. म्हणजे साक्षर जर आपण पूर्ण त्या गावची लोकसंख्या 100 मानली त्याच्यातले 85 लोक काय आहेत? साक्षर आहेत, तर 15 लोक निरक्षर आहेत. तर किती पट सांगितलं? साक्षर लोकसंख्या या निरक्षर लोकांपेक्षा किती पट आहे? तर किती पट आहे? 5.2/3 पट आहे.